रामराम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. कालचा दिवस डे 1चा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, कालचा दिवस माझ्यासाठी खूप छान होता. आपला जिल्हा होता त्याच्यामुळे खूप लोकांनी सपोर्ट केला. आज डे 2 आहे आणि ऑलरेडी आत्ता 12 वाजलेत. तुम्हाला कळतं आहे, सकाळी 7 वाजता जो व्हिडिओ चालू होणार होता तो 12 वाजता चालू करतो आहे मी. ह्याचं रिझन असं की मला आवरायला एक वेळ लागला आणि दुसरं म्हणजे थोडं पाहुण्यांची इथे थांबलो होतो मी. मला हे थांबायचं नव्हतं, पण पाहुण्यांची इथे थांबलेलो. प्रणवची जिद्द होती. प्रणव म्हटला की चल, त्याने स्टोरी वगैरे पाहिलेली की म्हटला चलच, आणि आता नाईलाज होता. पण इथून पुढे मी पाहुण्यांच्या घरी नाही थांबणार आहे आणि फ्रीचं खाणार नाही आहे. काल फ्रीचं पण खाण्यात आलं, तुम्ही बघितलं असेल. रूल तोडला मी ॲक्च्युली पहिल्याच दिवशी असं म्हणता येईल. आणि ते 70 रुपये जे दिसत आहेत ना तुम्हाला, ते 70 रुपये आज कमवायचे आहेत. आणि आपलं लातूर चॅलेंज जे 3 लोकांना भेटायचं होतं, आय डोंट नो ते होईल का नाही पूर्ण. मी आता ट्युशन एरियात जाईल तेव्हा मला कळेल की ते चॅलेंज होणार आहे का नाही. ते आजच्या व्हिडिओमध्ये काय होईल, आपण कसं जाणार आहे, पुढे कसं ट्रॅव्हल करणार आहे, मला काहीच माहिती नाही. पण एनिवेज, वेलकम टू डे 2 ऑफ ट्रॅव्हलिंग मराठवाडा फॉर फ्री. ओके, फायनली मी घर सोडलं आहे. आत्ता खरं माझं स्ट्रगल चालू होईल असं मला वाटतं आहे. कारण बास झालं, रिलेटिव्ज नाते होती, खूप झालं. मजा नाही त्याच्यात, खरं सांगतो मी. प्रत्येक जिल्ह्यात कोण ना कोणी ओळखीचं आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या मी आउट ऑफ स्टेट जरी गेलं ना, तिथे ना तिथे कोणी ना कोणी ओळखीचं आहे. पण त्याच्यात मजा नाही आहे. आत्ता मी जातो आहे ट्युशन एरियात पुन्हा एकदा. हंट फॉर दीज 3 पीपल. जे म्हणलं मी, पहिले मोठेगावकर सर, त्यानंतर कुर्णे सर, आणि त्यानंतर लातूरची फेमस यूट्यूबर. आय डोंट नो, मला असं वाटायला व्हेरी लो चान्सेस, 0.01% चान्सेस आहेत की 3 लोक भेटतील. उम्मीद पे दुनिया कायम आहे. सध्या लातूरमध्ये सकाळी उठल्यापासून, म्हणजे पूर्वी घंटागाडीचा आवाज यायचा, स्वच्छ हे लातूर करूया, हे कानावर पडायचं. आज सकाळपासून रॅप सॉन्ग, वेगवेगळे गाणे, क्रिएटिव्ह गाणे, सगळे इलेक्शनचे जे गाणे आहेत ना, सगळे कानावर पडत आहेत. कारण इलेक्शनचा माहोल आहे. 15 तारखेला इलेक्शन होणार आहे. एकदम क्रेझी तुफान माहोल चालू आहे सध्या. कुठे एक्झॅक्ट मला कळत नाही आहे. आहे यार कुठेतरी. राईट मी तिथेच आहे, आर्य समाजजवळ. ढगेच क्लासेस दिसलं, ढगेच नाही, भगवती गर्ल्स हॉस्टेल दिसलं मला. लोक खूप तोंडाकडे बघत आहेत, कारण असं गल्लीमध्ये कोण ब्लॉग काढतं नाही का. लेट्स होप फॉर दी बेस्ट. आणि एवढंच म्हणेल मी. नाकातून आजकाल लयच बोलायला लागलं आहे. मराठवाडी भाषा, माझी मराठवाडी ॲक्सेंट कुठे गेला काय माहिती. मला इथून लातूर सोडायचं आहे कसलंही हालतीत. पुढच्या 1 तासात लातूर सोडायचं आहे मला. माझ्या मागे जे कॉलेज बघताय ते आहे जय क्रांती कॉलेज, लातूरचं वन ऑफ द फेमस कॉलेज, ट्युशन एरिया जे आहे ते. आणि माझा मित्र, माझा एक्स रूममेट अजय, तुझं कॉलेज आहे माझ्या मागे. नॉस्टॅल्जिया येतोय का तुला कॉलेज बघून? तुझं कॉलेज तुझ्या वेळी हा ओपन स्पेस होता सगळं आपल्या वेळी. आता ओपन स्पेस नाही आहे, सगळे बिल्डिंग्स बनलेले आहेत. PV सरांचं शिफ्ट झालं आहे इकडे, PV सर. ओके, मी आता स्टार्क बायोलॉजी क्लासेस असं होतं ना सुरुवातीला, मला माहितीच नाही कुर्णे सर इकडे आलेले. ओके, तर मी आत्ता आहे स्टार्क क्लासेसला आणि कुर्णे सरांचं लेक्चर चालू आहे. 1 वाजता सुटेल म्हणे. मला खूप लेट झाला आहे. मी उदगीरला पोहोचू शकतो का नाही, आय डोंट नो. मी माझ्या साईडला जो दादा बसला रिसेप्शनिस्ट, त्यांना मी माझी आयडिया सांगतो. त्यांना कॅमेरामध्ये नाही घ्यायचं, म्हणजे पर्सनल रिझन्स, ठीक आहे. पण मी त्यांना आयडिया सांगतो, बघू काय होतं. जस्ट रेकॉर्ड करतो मी त्यांची टॉकिंग रिॲक्शन. दादा, मी काय करतो मी तुम्हाला सांगतो आहे. मी मराठवाडा फिरतो आहे, 8 जिल्हे 15 दिवसात, ठीक आहे. ऐकायला कसं आहे, सोपं आहे, होऊन जाईल का? 8 जिल्हे 15 दिवसात होऊन जाईल का? आता पुढं आहे का त्याच्यात काही रूल आहेत. पहिलं म्हणजे मी 1 रुपया खर्च नाही करत, फ्रीमध्ये फिरतो आहे. हां, दुसरं म्हणजे मी एका दिवसात फक्त 100 किलोमीटर प्रवास करतो. तेही 5 वाजेपर्यंतच. मी 5च्या पुढं प्रवास नाही करत आणि 100 किलोमीटरच्या पुढं प्रवास लिफ्ट मागून. राहायचं, खायचं, प्यायचं सगळं असंच लोकांच्या भरोशावर. यायचं आहे का? दादा म्हणतात येऊ का तुमच्यासोबत? तर काय वाटतंय, किती % चान्सेस आहेत माझे कंप्लीट करायचे? होईल वाटतंय का? मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ही स्टार्कची टीम आहे, ठीक आहे. यात आम्हाला कोण कोण होतं मी तुम्हाला सांगतो. कुर्णे सर एक होते, SK सर, हां हे फिजिक्सचे होते. कृष्णा सर होते. ओके, नाही थांबा, कृष्णा सर लक्षात येत नाही आहे मला, पण ठीक आहे. UV राव सर होते. स्टार्ट त्यांनीच केला होता आमचा RCCचा. बागल सर होते, नायडू सर होते वाटतं, आय गेस.
हां तिकडले नायडू सर आहेत ओके. म्हणजे आमच्या बॅच आम्ही ओळखतो त्यांना पण हां ओळखतो. त्याच्यानंतर तिवारी सर नाही माहीत. कैलास सर म्हणजे IIBला होते तेच ना ओके. फाळके सर नाही माहिती. चिराग सर अरे कोण नाही ओळखत चिराग सरला. चिराग सरला असं कोणच नाही आहे जो चिराग सरला ओळखत नसेल. आउट ऑफ ऑल दीज टीचर्स असं तुम्हाला वाटत असेल की आउट ऑफ ऑल दीज टीचर्स एवढे ट्युशन एरियामध्ये जेवढे टीचर आहेत जेवढे शिक्षक आहेत सगळ्या प्रोफेसर्सपैकी तुला कुर्णे सरांना आणि मोठेगावकर सरांनाच का भेटायचं आहे. कुर्णे सरांचं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी लातूरला पहिल्यांदा आलो होतो इकडे तेव्हा कुर्णे सर वॉज द फर्स्ट पर्सन ज्यांनी फिजिक्स खूप सोपं असतं. तुम्हाला ट्रस्ट मी गाईज मला फिजिक्स खूप आवडायचं आताही आवडतं. म्हणजे आता झालं मी सायन्स फील्डमध्ये बायो वगैरे आता झालं ते रात गई पण फिजिक्स खूप आवडायचं मला. आणि त्याचं कारण म्हणजे हे कुर्णे सर होते. टिप्स अँड ट्रिक्स द्यायचे म्हणजे जे काही ते करायचे ना ते मला खूप फॅसिनेटिंग वाटायचं तेव्हाच्या काळात 6 वर्षापूर्वी. तर आता सर मला ओळखतील का नाही आय डोंट नो. पण आधी मी त्यांना भेटेल नंतरच व्हिडिओ काढेल. कसं असं डायरेक्ट मी अटॅक केल्यासारखं होईल की व्हिडिओ काढतो आहे आणि लगेच बोलतो आहे. हां ग्रेट माणूस कुर्णे सर. आणि मोठेगावकर सर का तर मोठेगावकर सर वॉज दी सेकंड पर्सन. बट मी मोठेगावकर सरांना खूप आधीपासून ओळखायचो. माझे मामा वगैरे इथे ट्युशनला जेव्हा होते रिलेटिव्स होते फ्रेंड्स होते जे माझे सिनियर्स होते. मोठेगावकर सरांबद्दल खूप ऐकायचो आम्ही आधीपासून. लाईक सर रेणापूरचे तिकडले आहेत तर आजोळाकडलेच आहेत माझ्या. त्याच्यामुळे खूप ऐकायचो त्यांचं नाव त्यांची मेहनत कष्ट त्यांचे विचार. ग्रेट तर त्यांना भेटेल. त्याच्यानंतर एक चॅलेंज असेल. कुठली चॅलेंज मी तुम्हाला सांगतो. जे 70 रुपये गेलेत ना जे 70 रुपये वारलेत ते कमवायचेत मला. चॅलेंज आहे तर ते चॅलेंज पूर्ण करेल. बघू कोण चॅलेंज घेतं का ते. A few moments later. ओके तर सर आहेत आत्ता माझ्यासोबत. सर 6 वर्षानंतर मी भेटतोय तुम्हाला. लाईक मला जर फिजिक्सची कोणी ओढ लावली असेल तर ते तुम्ही होता. नाही सिरियसली लाईक द पर्सन हू वॉज हेटिंग फिजिक्स सो मच वॉज लव्हिंग फिजिक्स सो मच बिकॉज ऑफ यू. जे तुमचे ते चुटुकले आपण जे करायचो जे काही ट्रिक्स अँड जे काही टिप्स होत्या त्याच्यामुळे आता MBBS झालं नाही तो विषय वेगळा सर. पण मजा येत होती आम्हाला तुमच्या लेक्चर्सला. तर पहिलं चॅलेंज होतं आपलं की तिघांना भेटायचं. तिघांपैकी सर भेटलेले आहेत. लाईक चांगलं वाटतंय मला. इट्स माय प्लेजर ऑल्सो टू मीट यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर दिस प्रोग्राम बेटा. थँक्यू सो मच. जर तुला काही गरज असेल तर मला सांग. हो सर. मे बी फायनान्शियल ऑल्सो आय कॅन हेल्प. नाही सर फायनान्शियल तर लाईक चालेल सर एनी टाईम आपल्या हक्काचे सर आहेत. पण आता तुला या दौऱ्यासाठी नाही सर मी हेल्प घेणार नाही कोणाची. फ्रीचं कोणाचं म्हणजे काहीच करणार नाही. जे काय असेल ते आपण काम करायचं आणि लाईक स्वतःला चॅलेंज ठेवलेलं आहे. तर बघूयात जसं होईल तसं गॉड्स प्लॅन. फोन करतो आलं की लक्षात. ठीक आहे सर. एनी मोमेंट इफ यू फील समथिंग प्रॉब्लेम्स ऑर इश्यू यू कॅन जस्ट गिव्ह मी अ कॉल. येस सर एनी टाइम सर. आलं की लक्षात. निश्चिंत राहा फ्युचरमध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहा. हो सर नक्कीच येईल. मी सारखंच यायचो लातूरला पण मला माहित नव्हतं तुम्ही आपण तेव्हा VIP ला होतो. हां मग मला माहित नव्हतं पण छान वाटतं की तुम्ही अजून सुद्धा इथे स्टुडंटला गाईड निश्चिंत करताय. राहतो. आणि जर होस्टिंग जर करत असेल ना तर वी आर हॅव्हिंग मेनी प्रोग्राम्स ऑर्गनायझिंग. येस You just drop me your details to me. I will be so much interested sir. Thank you so much. ओके फायनली कुर्णे सरांना तर भेटून झालंय. काय बोलावं काही कळत नव्हतं मला. आता मोठेगावकर सर भेटतात की नाही आय डोंट नो. ट्राय करेल मी. खूप सन्नाटा आहे सध्या इकडे. मी सध्या तुमचंच केबिन आहे सर. मी सध्या प्रशांत सरांच्या केबिनमध्ये RCCला जे आधी IIBला होते आपल्या वेळी जे माझे फ्रेंड्स आहेत. आपण जेव्हा जायचो मस्ती करायचो सगळीकडेच. आता जास्त नको सांगायला पण मी सध्या सरांच्या केबिनमध्ये कॉफी पितो आहे. टोटली अनएक्सपेक्टेड. आणि सरांनी स्वतःहून ओळख दाखवली. सर मी घेऊ तुम्हाला. काय करू सांगा. पक्का माझं लक्ष असतं. ठीक आहे सरांची परमिशन घेऊनच आपण प्रत्येकाची परमिशन घेऊनच देतो कारण कसं त्यांची प्रायव्हसी असते शेवटी. तर प्रशांत सर या ठिकाणी आहेत. नमस्कार सर. तर सर IIBला होते. खूप लोकांनी ओळखले असेल आणि गुगे सरसुद्धा आहेत. हाय सर. तर सर मी जो तुम्हाला कन्सेप्ट सांगितला कसा वाटतं तुम्हाला. काय वाटतं होईल का माझी ट्रिप. 100% किती % चान्सेस आहेत नाही व्हायचे किती %. होण्याचेच चान्सेस आहेत 100%. होईल. तू जिद्दी आहेस. तुझा स्वभाव आधीपासूनच जिद्दी आहे त्याच्यामुळे ते होणारच सगळ्याच बाबतीत का. ठीक आहे बघू. शुभेच्छा तर भेटल्यात आपल्याला. लेट झाला आहे आपल्याला 1:36 झालेत आणि
मला वाटत नाही आज मी उदगीर गाठेल. अलीकडेच कुठेतरी मला स्टे करावं लागेल. बघू काय होतं आहे, लेट्स सी. आणि राहिला प्रश्न मोठेगावकर सरांचा, तर मोठेगावकर सर नाही आहेत. सर येत आहेत 3-4 दिवसांनी. तर 3 ज्या पर्सनॅलिटीला आपल्याला भेटायचं होतं नाही होतं आहे. सर तर नाही आहेत. कुर्णे सरांना भेटलो आहे. आणि मेघा कॉल उचलत नाही आहे. काल आमचं बोलणं झालं 1 तास. ती सांगते म्हटली होती ती येणार आहे का नाही, ती पुण्याला आहे सध्या. पण जर तिने कॉल बॅक केला तर तिलाही भेटेल मी. तुम्हाला माहिती आहे आत्ता वाजलेत 4:12 आणि मी अजूनसुद्धा RCCमध्येच आहे. मला अक्षरशः जाऊ दिलं नाही आहे. म्हणजे आम्ही गप्पा मारत बसलो. माझं जे एम आहे, जे 15 दिवसात 8 जिल्हे फिरायचं, याचा आज दिवस दुसरा आहे. आणि मला टेन्शन यायलं आहे आता. पुढचं मी जे काही प्लॅन केलं होतं कसं होईल 15 दिवसात. विषय झाला आहे, लय मोठा विषय झाला आहे. काय करावं मला काहीच कळत नाही. पण ठीक आहे, कारण 5 वाजत येत आहेत आता. मला प्रवास करताच येणार नाही. मी लातूर सोडू शकत नाही. लातूरमध्ये जर 2 दिवस गेले तर माझे, ह्याचा अर्थ मला पुढे कुठेतरी ते मायनस करावे लागतील. काय करू मला खरंच डोकं चालत नाही. पण असो, प्रणव, तू जर मला काल थांबवला नसता ना तुमच्या घरी, तुला सांगतो मी आज लांब असतो दुसरीकडे कुठेतरी. हां, तेही आहे की हा मोमेंट गेला असता. पण यार ट्रिप महत्त्वाची होती यार. ठीक आहे, 2 व्यक्ती नाहीत भेटले. त्यांच्या जागी त्यांची कसर भरून काढायला असं म्हणू शकतो आपण. जितू सर भेटले, प्रशांत सर भेटले, जे IIBला होते दोघं पण तेव्हा. मी असं प्रमोशन करत नाही, पण जे आहे ते रिअल सांगतोय. ना RCCचं प्रमोशन, ना IIBचं, ना PV सरचं, ना कोण जय क्रांती कॉलेज आणि शाहू कॉलेज. खूप जण म्हणतील तू शाहूला सुद्धा होता, शाहूला का गेला नाही. काल संडे होता त्याच्यामुळे शाहू कॉलेजला गेलो नाही. तिकडे गेल्यावर ओळखीचं कोणीच नाही आहे. सगळे ट्युशन एरियात झालेत माझ्या टाईमचे शिक्षक. त्याच्यामुळे मी तेच भेटेल त्यांना. भेटलो तर जितू सरांना म्हणजे ते मला ओळखतील का नाही मला अजून माहिती नाही. मी साईडला बसलो त्यांच्या. ओळखतील का रे ते मला? 6 IIBला असताना एक गोड आठवण मी त्यांना दिली होती. मे बी त्याच्यामुळे ते मला ओळखू शकतील. आय डोंट नो. मी एक येतो बघतो मी. तू एक काम कर, मी याच्याकडे देतो कॅमेरा. हे असं हाय सर, ओळखतात का मला? लक्षात नाही. तुमचा स्टुडंट होतो मी 6 वर्षापूर्वी IIBला असताना. बरं. आणि एक आठवण सांगतो, तुम्ही ओळखाल मला. IIBला तुमचं केबिन होतं 19-20. ठीक आहे. तुम्ही मला एका पहाटे बुलेटवरून राईड दिली होती. ते नसेल लक्षात, पण अजून सांगतो मी. तुम्हाला कोणीतरी सुभाषचंद्र बोस यांचं ड्रॉइंग दिलं होतं आणि ते तुम्ही तुमच्या दाराला लावलं होतं. आठवतं? तू का मीच तर थँक्यू सो मच. व्हिडिओ चालू आहे सर इकडे. बहुतेक मी लातूरमध्येच थांबेल, पण मला 70 रुपये माझे गेलेले अजूनसुद्धा कमवायचे. त्याच्याशिवाय मी लातूर सोडणार नाही आहे. मला 70 रुपये भरून काढायचे. 70चे मी 140 करेन, पण इथूनच करेल. आय डोंट नो कसं करेल, पण करेल मी. खूप टाईम गेला आहे माझा, जवळपास बापरे 4.5 तास ट्युशन एरियात गेलेत माझे RCCमध्ये. अनबिलिव्हेबल भाई माझ्यासाठी खूप खूप जास्त. काय रस्त्याच्या काय विषय हा. साडेचार तास ज्या गोष्टीसाठी मी बाहेर पडलो होतो. इन्फ्लुएन्सर पॉवर मला वापरायची नव्हती. इन्फ्लुएन्सर पॉवर वापरली चालली आहे की लाईक सिम्पती भेटते आहे मला, की तू काय करतो आहे त्याच्यासाठी सिम्पती भेटते आहे. तर मला ते नको होतं. तो मुझे मेरे वसूल करणे 70 रुपये, तो मैं कैसे वसूल करूँगा. ह्याचं एक टॅक्ट आहे. मी जे इव्हेंट्सला ड्रिल करतो, टंग ट्विस्टर चॅलेंज जी माझी खूप फेवरेट आहे, ती मी करणार आहे आज. जर समोरच्या व्यक्तीने, मी ज्याला विचारेल, समोरच्या व्यक्तीने जर ती टंग ट्विस्टर म्हटली
तर मी त्याला देणार आहे 50 रुपये. नीट लक्ष द्या, 50 रुपये. हा जो आकडा दिसतो ना तुम्हाला वरती 1930 वाला, हा कमी पण होऊ शकतो, जास्तही होऊ शकतो, काही होऊ शकतं, आय डोंट नो. ठीक आहे, जास्त म्हणजे मी प्रॉफिट करू शकतो बरं, 2000च्या पुढे पण कमवू शकतो मी. ग्रीडी स्वभाव माझा नाही का. तर त्या व्यक्तीला टंग ट्विस्टर करता आली नाही तर तो मला फक्त 20 रुपये देईल. कळतं आहे, बिझनेस स्ट्रॅटेजी लय हाय लेवल बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे एक आमची टीम आहे बिझनेसची, जी जवळपास एकाच व्यक्तीची आहे. एक चॅलेंज आहे, करणार का? आता माझ्यासोबत ह्या मुली आहेत आणि मी सध्या लातूरमध्ये. जे आपले वरचे पैसे कटलेत ना, चालू आहे भरपाई त्याची. बट गेम इज व्हेरी व्हेरी फेअर. त्यांना 50 भेटत आहेत, हाय स्टेक्स आहेत, त्यांना 50 भेटत आहेत आणि मला 20 भेटत आहेत. तर मी जिंकलो तर आणि ते जिंकले तर त्यांना 50. इंटरेस्टेड कोणीच नाही बघा, स्टेक्स खूप आहेत. जिंकलात तर 50. वडापाव खा 10 रुपयाचे. कितीला आहे वडापाव? 10लाच आहे का? हां, म्हणजे एकटीलाच करायचं आहे. हारलात तर 20 तुम्हाला मला द्यावे लागतील. तुम्हाला माहिती आहे, असं म्हणतील आणि तुम्ही हारलात तर 5-5 रुपये पण नाही देणार, गायब होतील. मी अशा खूप मैत्रिणी बघितलं, ती हसतीये म्हणजे असेल मे बी. चॅलेंज ॲक्सेप्ट केली आहे तुम्ही ऑलरेडी. ठीक आहे, टेक इट ऑर पास इट. तर तुम्ही टेक इट म्हणलात. चॅलेंज अशी आहे, तुम्हाला टंग ट्विस्टर बोलायची आहे. ती तुला फास्ट 10 वेळा बोलायची आहे. हां, मग 1 वेळा म्हणल्यावर अरे मग मी कंगाल होईल. लाल रेल हरी रेल बिना रुके 10 बार नॉनस्टॉप बोलणं आहे. फास्टमध्ये तिच्यासारखं स्लो नाही बोलायचं. लाल रेल हरी रेल नाही, एकच फिक्स करा, हिंदी इंग्लिश मराठी. आणि कसं देऊ, इझी मीडियम हार्ड? तुला म्हणायचं आहे मराठीमध्ये, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले 10 वेळा नॉनस्टॉप. मी एकदाच सांगणार, परत नीट ऐक. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले 10 वेळा फास्ट म्हणायचे. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले 10 वेळा नॉनस्टॉप फास्ट. त्यांना जी दिली तेच देऊ की वेगळी देऊ? तुम्हाला माहिती आहे त्यांना काय दिली होती? बरं झालं, मग तीच देतो. मग पंतोबाची पिवळी पगडी पर्वतीच्या 35व्या पायरीवरून 25व्या पायरीवर पडली 10 वेळा नॉनस्टॉप. मला समज. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. 3, 2, 1. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. 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 काळे राळे. संपलं. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे. चुकला दादा, तू चुकलाय. तुम्ही सांगा दादा, चुकला का नाही? तो चुकला. चान्स देऊ त्याला परत एक देऊ. फास्ट म्हणायचं बरं, परत एकदा चान्स आहे. असं वाटतं 20 रुपये येतील मला. येस. मला वाटलं दादा म्हणाल यार, तो इतका कॉन्फिडंट वाटत होता ना मला. ठीक आहे, 3, 2, 1. संपलं. चान्स द्यायचा आहे तिला. एक देऊ. आलेत बरं 20 मला, पण तरी बघा आता. ठीक आहे, जाऊ द्या. लाल रेल हरी रेल. लाल रेल हरी रेल. लाल. येस. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. चुकली आहे, पण तरी मी हिला चान्स देतोय. आणि फास्ट बोला, गॅप पाडायचा नाहीये मध्ये, गॅप पाडायचा नाही. एकदा रिपीट करा. हां. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. 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 काळे राळे गोरे राळे. चुकली. अरे हे सोपं आहे, तिचं मला हार्ड होतं. थोडंसं इझी द्या अजून इझी. अरे खूप इझी दिलं. इझी नव्हतं, खूप हार्ड आहे. हार्ड आहे. बरं, तुम्हाला म्हणायचं आहे मराठीच देऊ? हां, मराठी. ओके, तुम्हाला म्हणायचं आहे सायली, राईट? हां, तर सायलीला अजून इझी देतो. तुला म्हणायचं आहे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे थांबायचं नाहीये. काळे राळे गोरे. करायचं आहे, चान्स हवा एक. हां, बघा देतोय मी जिंकलोय. ॲक्च्युली मी जिंकलोय.
गेम इज व्हेरी फेअर. मी जिंकलेलो आहे पण स्टील एक चला देऊयात आपल्या चॅनलला आपण असं नाही करत. चला देऊयात. हां काळे राळे राळे पहिल्यातच गेली ती. तिला पहिलंच होत नाहीये. मला भीती वाटत होती. बाई गेले 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 म्हटलं की चुकली. इझी होतं. तुम्हाला करायचं आहे ट्राय. तुम्ही म्हणून दाखवा. काळे राळे गोरे राळे राळेत राळे मिसळले. माझाच गेम आहे. मला का नाही येणार. दुसरी चॅनल माझ्याकडे खूप आहेत पण आपल्याकडे वेळ नाही आणि तुम्हालाही वेळ नसेल. तुम्हाला मे बी घरी जायचं असेल किंवा हॉस्टेलला जायचं असेल तर वेदिका मॅडम 20 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. बट मला खूप छान वाटलं की यांनी पार्टिसिपेट केलं, इंटरेस्ट दाखवला. धगधगवलं होतं. संपले म्हणलं. जे तिकडून घेतले ते इकडे गेले म्हणलं. आता हिला जातील पैसे. तुम्हाला किती सिम्पल म्हणायचं होतं. काळे राळे गोरे राळे राळेत राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे. टंग ट्विस्टर आहे ऑब्विसली. 20 येणार. UPI कॅश. ठीक आहे चालेल. कुठं मध्ये ए चीटिंग आहे चीटिंग आहे. नक्की का. ठीक आहे चला. नाही डेअरी मिल्क नको आहे मला. मला फक्त आपले जसं जे चॅलेंज होतं ते हवे. 20 रुपये आपले हातात येत आहेत. हे 50 ठेवून देतो मी. महात्मा गांधी. 20 रुपये आलेले आहेत. मीटरमध्ये वाढ झाली आपल्या. यस. आणि 1930चे 1950 झालेत. अजून 50 कवर करायचे आहेत आणि मी मे बी प्रॉफिट काढेल असं मला वाटतंय. बघू. जर असे छान लोक भेटली ना. तुमचं नाव काय. समीर. आणि तुमचं शैलेश आणि समीर सारखे लोक भेटावे. थँक्यू सो मच पार्टिसिपेट केल्याबद्दल. ठीक आहे. एकदा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे. मन लातूर आहे पिल्लू यावंच लागते का माय. ह्यांचं लातूर आहे पिल्लू आणि नात करते काय आपलं. भाई अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जा हे 2 डायलॉग तुम्हाला ऐकायला भेटतीलच. ठीक. येस. माझं मीटर भरतंय. 60 रुपये होत आहेत. पण मजा आली तुम्हाला. मजा आली. ओके. आदिती मॅडम घ्यायचं आहे का त्यांना. तुम्ही गाणे म्हणता का. आर यू इंटरेस्टेड. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. माझं बक्षीस काय करताय. UPI करताय. ओके. दुसऱ्या लँग्वेजमध्ये हवं आहे. परत तेच लागेल पण. ठीक आहे. मेरा प्राईज. ओके. म्हणजे हे तर दाखवायचं आहे मला. विनर मला भेटले ते दाखवावं लागेल ना. बघा माझा QR. हे बघा. कोण असं वाटलं की बाबा पृथ्वी खूप गरीब आहे, खूप दया येते माझ्यावरती, असं वाटतंय तुम्हाला की मी खूप गरीब आहे, तर प्लीज माझा हा QR आहे. 1 मिनिट. क्यू आर वगैरे काय नाही. तिचं काय ऐकू नका. तुझा आवाज पण नाही जाणार. आवाज इकडे. ठीक आहे. जर तुम्हाला खूपच माझ्यावर दया येते, आपली मेंबरशिप घ्या. मेंबरशिपवरती अनकट हिच्यासारखे आत्ताचे व्हिडिओज अनकट येत राहतील. ते मेंबरशिपवरती पडतील. मेंबर्स ओनलीवरती पडतील. तर नक्की मेंबरशिप घ्या. मेंबरशिप फक्त 29 रुपयाची मेंबरशिप आहे. कधीही घ्या. आपलं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे. मी मोठेगावकर सरांना नाही भेटू शकलो आणि पुणे सरांना तर भेटू शकलो, पण जी यूट्यूबर होती ऑफकोर्स ती लातूरची फेमस यूट्यूबर मेघा पवार, तिलाही नाही मी भेटू शकलो. ती ॲक्च्युली पुण्याला आहे. दिस वॉज डे 2. लाईक मी ट्रॅव्हल करायला पाहिजे होतं, मी नाही केलं. मला खूप वाईट वाटायला. खूप वाईट. आतल्या तुझी असली फिलिंग आहे ना. मी आता एडिट करायला व्हिडिओज बसेल. डे 1चा व्हिडिओ एडिट करेल. लाईक दिस इज गोईंग 2 days लेट, जे काय चालतंय ते. पण ठीक आहे. दॅट वॉज दी डे 2. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. मी माईक काढून बोलतोय का तर त्याचं एक व्हेरी स्पेशल रिझन. मी काल लातूरला जेव्हा आलो होतो तेव्हा याच पूरणमल लाहोटी कॉलेजला मी त्याच्यासमोरच मी व्हिडिओज काढत होतो आणि आत्तासुद्धा तिथेच काढतोय मी व्हिडिओज. तर हे नारळ पाणी विकणारे काका आहेत. नमस्कार काका. नमस्कार. कुठले आहेत तुम्ही प्रॉपर? मी धाराशिवचा आहे. काय सांगता. धाराशिवचे. भाई हे स्क्रिप्टेड नव्हतं. काल त्यांनी मला फक्त बघितलं होतं आणि आज आम्ही बोलतोय. धाराशिवमध्ये कुठं? लोहारा तालुका आहे ते. लोहारे. गाव उंडरगाव. ते माकणी वगैरे त्याच्या साईडला आहे ना. हां, मागणी आहे ना. वाव. धाराशिवचे कोणतरी भेटले. चला, किती सरप्राइझिंग आहे. म्हणजे ज्या पण गोष्टी व्हायला त्या खूप अनएक्सपेक्टेड व्हायला. पण मी व्हिडिओ का काढतोय? स्पेशल कारणासाठी. मी इथे बसलो होतो
प्रणव बॅग घेऊन येतोय त्याच्या हॉस्टेलवरून. आजही त्यांच्या घरी स्टे आहे. माझा 2 दिवसाचा स्ट्रगल काहीच नाही आहे स्टेचा, खरं सांगतो तुम्हाला. पुढचे 13 दिवस मे बी मला स्ट्रगल असेल. पण काका मला भेटले आणि काकांनी मला काय म्हणलं माहिती आहे, त्यांना तुम्हाला माहिती आहे का की मी काय करतोय काय नाही हे व्हिडिओचं. फक्त तुम्ही आता ते शूट करताना बघितलं ना, त्यांना अजून मी कल्पना नाही दिली की मी काय करतोय काय नाही. ते मला काय म्हणले, नारळ पाणी हवं आहे का, फक्त एवढंच बोलले. मी म्हणलं काका मला पैसे खर्च नाहीत करायचे. नंतर मी सांगितलं आणि मी फ्रीमध्ये ट्रॅव्हल करतोय. काका म्हणले घ्या, बिंदास घ्या. आणि बहुतेक तुम्ही काल पण त्याच्यासाठीच बोलवत होतात ना, मी लक्ष नाही दिलं काल एवढं. पण आज मला असं वाटतं ते प्यावं नारळ पाणी. पण मित्रांनो विषय असा आहे, आवाज हां एक मिनिट. तर कधी आलात तुम्ही लातूरला, पुरणमल लाहोटीच्या समोर या. ठीक आहे, काका आहे तिथे, नारळ आपले आहेत. स्टॉक बघताय तुम्ही कसला स्टॉक आहे. ऑफ सीझन सुद्धा एवढा स्टॉक आहे, ऑन सीझन मध्ये तर भरतच असेल सगळं. हे कुठून येतो हा माल सगळा? बेंगलोरून येतो. बँगलोरून. आणि काय प्राइस काय याची? 50 रुपयाला विकतो. 50. म्हणलंही चांगलं विकता, बरोबर रेटला. मस्त पिऊ काय मी, आवाज जाईल माझे 13 दिवस काढायचे मला. ठीक आहे बघा, पण इथे नक्की या. ठीक आहे, काकांना व्हिजिट करा. नमस्कार काका.